मधूला रात्री अचानक जाग आली. ती एका अंधाऱ्या खोलीत उभी होती. ती इकडे तिकडे पाहू लागली, पण आजूबाजूला काहीच नव्हतं. होता तो फक्त अंधार आणि भयानक भासणारी शांतता. ती तशीच चालत पुढे आली. समोर तिला अजून एक खोली दिसली. त्या खोलीचं दार बंद होतं. ती त्या खोलीजवळ आली. त्या बंद दरवाजाला हात लावताच तो दरवाजा एका कर्कश आवाजाने उघडला. त्या खोलीत एक छोटा बल्ब होता. तो बंद चालू होत होता. त्या बलाच्या मंद प्रकाशात ती इकडे तिकडे पाहत होती. अचानक तिच्या कानावर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज पडला. तिने त्या दिशेला पाहिले तर समोर एक लोखंडाचा पिंजरा तिला दिसला. त्या पिंजऱ्यात कोणीतरी होतं, पण तिला ते स्पष्ट दिसत नव्हतं. ती हळूवार पावलाने पिंजऱ्याजवळ आली. तो पिंजरा जमिनीपासून ठराविक अंतराच्या उंचीवर टांगला होता. त्यात एक स्त्री होती आणि ती विचित्र आवाजात रडत होती. तिचे हातपाय विचित्रपणे वेडेवाकडे करून जणू तिला त्यात घुसवले असावे अशा परिस्थितीत ती बसली होती. मधू त्या पिंजऱ्याजवळ येताच त्या स्त्रीला म्हणाली, "कोण आहे?" मधूचा आवाज येताच त्या स्त्रीने आपले रडणे थांबवले आणि एक भयानक शांतता तिथे पसरली. त्या स्त्रीने आपले डोके हळूवार वर काढले व मधूकडे पाहिले. मधू तिला पाहून खूप घाबरली. तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून मधूच होती. तिने आपल्या शरीराची हालचाल करून मोठ्या मुश्किलीने आपल्या हाताचे बोट मधूच्या मागे दर्शवू लागली. मधूने घाबरत मागे पाहिले तर एक भयानक काळी आकृती तिथे हवेत तरंगत होती आणि त्या आकृतीने मधूच्या अंगावर झेप घेतली. मधू जोरात किंचाळत झोपेतून उठली. तिच्या किंचाळण्याने आरव जागा झाला. "मधू, मधू, काय झाले?" मधूने इकडे तिकडे पाहिले. ती तिच्याच घरात तिच्या बेडवर होती. आरवने तिला पाण्याचा ग्लास भरून दिला. तिचे हृदय अजून जोरात धडधडत होते. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तिने थरथरत्या हाताने पाण्याचा ग्लास घेतला आणि घटाघटा पाणी पिऊ लागली. ती थोडी शांत झाल्यावर आरवने तिला पुन्हा विचारले, "मधू, काय झाले? तू अशी का ओरडलीस?" आरवच्या प्रश्नाने ती सावध झाली. "आरव, मला खूप भयानक स्वप्न पडले. मी स्वप्नात स्वतःला एका पिंजऱ्यात अडकलेलं पाहिलं आणि एक भयानक आकृती, त्या भयानक काळ्या आकृतीने माझ्या अंगावर झेप घेतली." मधू घाबरलेल्या स्वरात आरवला सांगू लागली. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. "हो, शांत हो. अगं, काही नाही, स्वप्न होतं ते. हे बघ, घाबरू नकोस, मी आहे ना." आरव तिला समजावत शांत करत होता. तिची भीती घालवण्यासाठी आरव काही गमती जमती तिला सांगू लागला आणि थोड्या वेळाने दोघेही झोपले. मधू सकाळी लवकर उठली, पण आता तिला जरा बरं वाटत नव्हतं. असं वाटत होतं जणू तिचं शरीर कोणीतरी जखडून ठेवले. ती तशीच उठली आणि आरवसाठी टिफिन तयार करू लागली. थोड्या वेळाने आरवही नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये येऊन बसला. "मधू, आई कुठे गेली गं?" आरवने मधूला विचारले. "अरे, त्या मंदिरात गेल्यात, येतीलच इतक्यात." मधू नाश्ता देत आरवला सांगू लागली. "मधू, तुझी तब्येत ठीक आहे ना? चेहरा बघ किती उतरलाय तुझा." "अरे, काही नाही, जरा अंग जड झाल्यासारखं वाटतंय. थोडा आराम केला की वाटेल बरं." मधू आरवच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली. तेवढ्यात सुमित्राबाई मंदिरातून आल्या. "आई, आलात तुम्ही? थांबा हा, मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते." असं म्हणत मधू नाश्ता आणायला किचनमध्ये गेली. "आरव, झाली तयारी तुझी? हा घे प्रसाद." सुमित्राबाई आरवला प्रसाद देत म्हणाल्या. ते दोघे बोलतच होते. तेवढ्यात मधूचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला.
तिचा आवाज ऐकून दोघेही किचनमध्ये धावत आले. मधू किचनमध्ये एका कोपऱ्यात एकसारखी घाबरलेल्या नजरेने बघत उभी होती. मधू, काय झाले बाळा? सुमित्राबाईंनी तिला विचारले. मधूने थरथरत्या हाताने कोपऱ्यात बोट दाखवले आणि सुमित्राबाईला म्हणाली, आई, तिथे मी एक काळी आकृती बघितली. ती माझ्याकडे भयानक नजरेने बघत होती. आरव किचनमध्ये सगळीकडे बघू लागला, पण तिथे काहीच नव्हतं. सुमित्राबाई तिला हॉलमध्ये घेऊन आल्या. तिला पाणी प्यायला दिले. मधू अजूनही घाबरलेलीच होती. मधू, शांत हो, घाबरू नकोस. अगं, तिथे काहीच नाही. तुला कदाचित भात झाला असेल. हे बघ, तू जरा आराम कर, तुला थोडं बरं वाटेल. सुमित्राबाईचं म्हणणं ऐकून मधू तिच्या खोलीत गेली. आई, अगं, मला तुला एक सांगायचं आहे. काल रात्री पण मधू अशीच झोपेतून किंचाळत उठली. आरव त्याच्या आईला घाबरलेल्या स्वरात सांगू लागला आणि त्याने आपल्या आईला तिच्या स्वप्नाबद्दल सगळं सांगितलं. बापरे, जरा विचित्रच आहे हे. आज तिचा चेहराही पूर्ण सुकल्यासारखा वाटतोय. एक काम कर आरव, डॉक्टरांना बोलवून घे. सुमित्राबाई आरवला काळजीच्या स्वरात म्हणाल्या. आरवने डॉक्टरांना फोन लावला. थोड्या वेळात ते घरी आले. त्याने मधूला तपासले व म्हणाले, ह्या कशाला घाबरल्यात का? हो डॉक्टर, आरवने डॉक्टरांना सर्व सांगितले. हो, आय सी. मी काही औषधे देतो ह्यांना, त्यांना जरा आराम मिळेल. चिंता करण्यासारखं काही कारण नाही, फक्त त्यांना जरा आराम करू द्यात. असं म्हणून डॉक्टरांनी काही औषधे दिली व ते निघून गेले. आरवलाही ऑफिसला जायला उशीर झाला होता. त्याने आपल्या बॉसला उशिरा येईन म्हणून असं फोनवर सांगितलं. त्याने आईला मधूची काळजी घे असं सांगितलं व तो ऑफिसला निघून गेला. सुमित्राबाई दिवसभर मधूजवळच बसून होत्या. संध्याकाळी आरव घरी आला. आई, मधूची तब्येत कशी आहे आता? तिने काही खाल्ले का? आरव आपल्या आईला विचारू लागला. अरे नाही, ती अजून झोपली आहे. मी उठवलं होतं तिला जेवायला, पण ती पुन्हा झोपली. सुमित्राबाई काळजीने त्याला सांगत होत्या. बरं ठीक आहे, मी जाऊन बघतो तिला काही खाते का. असं म्हणत आरव जेवणाचं ताट घेऊन आपल्या खोलीत गेला. सुमित्राबाई किचनमध्ये काम करत होत्या. त्यांना मधूची अशी अचानक तब्येत बिघडण्याचं जरा विचित्रच वाटत होतं. का कोणास ठाऊक त्यांच्या मनात एक वेगळी शंका येऊ लागली होती. इकडे आरव मधूला उठवत होता. मधू आता सकाळपेक्षा खूपच अशक्त वाटत होती. त्याने तिला उठवले व तिला जेवायला सांगितले. तिने कसेबसे 2 घास खाल्ले व ती पुन्हा झोपून गेली. मधूच्या अशा अवस्थेने आरवला तिची खूप काळजी वाटत होती. रात्र झाली होती. सर्वजण झोपले होते. अचानक आरवच्या कानावर एक विचित्र गुरगुरण्याचा आवाज आला. तो झोपेतून उठला. त्याने बाजूला पाहिले तर मधू तिथे नव्हती. तो मधूला आवाज देत होता, पण ती खोलीत नव्हती. त्याला गुरगुरण्याचा पुन्हा आवाज आला. तो खोलीच्या बाहेर आला. तसा त्याला तो आवाज स्पष्ट येऊ लागला. तो आवाज किचनमधून येत होता. तो किचनमध्ये आला तर समोर मधू पाठमोरी उभी होती. त्याने मधूला हाक मारली. मधू, तू ह्यावेळी इथं काय करतेस? त्याचा आवाज येताच मधू गुरगुरायची थांबली. आरव मधूला आवाज देत तसाच पुढे आला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. हात ठेवताच मधूने त्याच्याकडे वळून पाहिले. तिला पाहताच आरव खूप घाबरला, कारण मधूचे डोळे लाल भडक झाले होते. तिचे केस पूर्णपणे विस्कटलेले होते आणि ती भयानक आवाजात हसू लागली. आरवला मधूच्या पाठीमागे एक काळी आकृती उभी असलेली दिसली. आरव त्या आकृतीला बघून खूप घाबरला. त्याने मधूचा हात पकडला व तिला किचनमधून बाहेर घेऊन आला. मधू अजूनही विचित्र आवाजात हसत होती. त्या आवाजाने सुमित्राही खोलीतून बाहेर आल्या. मधूचा असा अवतार बघून त्यांना धडकीच भरली. मधूने आरवचा हात जोरात झटकला व भरड्या आवाजात म्हणाली,
नाही सोडणार मी हिला. ती माझी आहे. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार, असं म्हणत तिने आपल्या चेहऱ्यावरती ओरबाडे काढण्यास सुरुवात केली. तिचा चेहरा पूर्ण रक्ताने माखला होता आणि ती पुन्हा भयानक आवाजात हसू लागली आणि अचानक शांत झाली. ती आता रडू लागली. आरव, मला वाचव. मला खूप त्रास होतोय आरव. तिचा आवाज ऐकून आरव तिच्या जवळ आला. मधू, तुला काही होणार नाही मधू, मी आहे. तिची अवस्था बघून आरवही रडू लागला. तो तिच्या जवळ जाताच मधूचा चेहरा पुन्हा बदलला आणि तिने त्याचा गळा पकडला व त्याला लांब फेकून दिले. सुमित्राबाईने आरवला उठवले व दोघांनीही तिला कसेबसे पकडून खोलीत आणले आणि तिला बेडवर झोपवून कसेबसे तिचे हातपाय बांधले. मधू अजून भयानक आवाजात गुरगुरत होती आणि अचानक ती बेशुद्ध पडली. तिची अवस्था बघून आरव ढसाढसा रडू लागला. सुमित्राबाईही रडत होत्या. आई, हे काय झाले माझ्या मधूला? मी डॉक्टरांना बोलवतो. आरव आपला मोबाईल घेत त्याच्या आईला म्हणाला. थांब आरव, मधूला जे होतंय याचा इलाज डॉक्टरांकडे नाही, हे वेगळंच आहे. ह्याचे समाधान आपल्याला एकाच व्यक्तींकडून मिळू शकते. सुमित्राबाई गंभीर आवाजात म्हणाल्या. तू समर्थांना फोन लाव. आरवने समर्थांना फोन लावला. सुमित्राबाईंनी समर्थांना सर्व घटना सांगितली व ते 2 तासात ते पोहोचतील असं त्याने सांगितलं. तोवर कोणीही त्या खोलीत जाऊ नका असेही ते म्हटले. त्यांना होकार देत सुमित्राबाईंनी फोन कट केला. आई, हे समर्थ कोण आहेत? आरवने सुमित्राबाईला विचारले. तेव्हा त्यांनी आरवकडे पाहिले व त्याला सांगू लागल्या. समर्थ एक विद्वान पंडित आहेत. त्यांना सर्व सिद्धी प्राप्त आहेत. आतापर्यंत त्यांनी अशा अनेक प्रकारच्या अमानवी शक्तींना पळवून लावले. मला खात्री आहे हे जे काही मधूबाबतीत घडतंय ते नक्कीच अमानवी आहे आणि याचा उपाय समर्थांकडेच आहे. त्या आरवला सांगतच होत्या की इतक्यात समर्थ दारात आले. सुमित्राबाई पटकन त्यांच्याकडे गेल्या व त्यांना घरात बोलवले. त्यांनी घरात पाऊल टाकताच त्यांना नकारात्मक ऊर्जेचा भास झाला. त्यांनी सर्वत्र नजर फिरवली व ते आरवच्या खोलीत आले. त्यांनी मधूवर आपली नजर टाकली तशी मधू जागी झाली. समर्थांना पाहून ती भयानक आवाजात हसू लागली व भरड्या आवाजात म्हणाली. कोणी नाही वाचवू शकणार हिला. मी तिला माझ्यासोबत घेऊन जाणार. आणि ती पुन्हा भयानक हसू लागली. समर्थांनी तिच्याकडे बघून फक्त एक स्मित हास्य केलं व त्यांनी त्या खोलीत सर्वत्र नजर फिरवली. त्यांना तिथे एक अत्तराची लहानशी बाटली दिसली. त्यांनी आरवला ती बाटली घेऊन त्यांच्याबरोबर खाली यायला सांगितले. आरवने ती बाटली घेतली व त्यांच्या मागोमाग हॉलमध्ये आला. समर्थ, काय झाले माझ्या मधूला? ती अशी का विचित्र वागते? आरव अत्यंत रडवेला होऊन समर्थांना म्हणाला. समर्थाने त्याच्याकडे व सुमित्राबाईकडे बघून सांगितले. तुमच्या सुनेवर काळ्या जादूचा प्रयोग झालाय आणि ते तिच्या जवळचंच आहे. आपल्याला लवकरात लवकर ह्याचा बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर खूप उशीर होईल. हे ऐकताच दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. काळी जादू? सुमित्राबाई घाबरतच समर्थांना म्हणाल्या. पण कोण असेल हे करणारं आणि का? यावर समर्थ म्हणाले. ते कळेल लवकरच. त्याने ती अत्तराची बाटली आरवच्या हातातून घेतली व ते म्हणाले. ह्या अत्तराच्या माध्यमातून ती वाईट शक्ती मधूपर्यंत पोचवण्यात आली. ती शक्ती खूप भयानक आहे. ते ज्या कामासाठी आले ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आणि जर का ते काम झालं नाही व आपण जर ही शक्ती मधूवरून काढली तर ती त्याच्याकडेच फिरेल ज्याने हे भयंकर कृत्य केले आणि ती शक्ती त्याचा जीव घेईल व त्याचा आत्मा कैद करून घेऊन जाईल. सध्या त्याने मधूच्या आत्म्यावर कब्जा केलाय. ती शक्ती मधूचा आत्मा नेण्यास आली. समर्थाचे बोलणे ऐकून आरवचे हातपायच गळाटले. समर्थ,
ह्यावर काही उपाय नाही का? सुमित्राबाईंनी त्यांना विचारले. हो आहे. मला तुमच्या देवघरात पूजा करावी लागेल. असं म्हणत ते देवघरात आले. त्यांनी तिथे एक छोटा होम केला. त्यांनी सोबत आणलेले सर्व सामग्री त्यांनी होमात अर्पण केली व मंत्रजाप चालू केला. त्यांच्या मंत्राच्या आवाजाने मधूला त्रास व्हायला लागला. ती ओरडू लागली, किंचाळू लागली. समर्थांनी जसा मंत्राचा जाप वाढवला तशी मधू खेचल्यासारखी देवघरात आली. त्याने तिच्या अंगावर मंत्रलेले पाणी शिंपडले व तिच्या अंगावर भस्म टाकले. त्याने ती अत्तराची बाटली घेतली व काही मंत्र म्हणत त्याने ती होमात टाकली. तशी मधू जोरात किंचाळली व बेशुद्ध पडली. जशी ती बाटली त्या पवित्र अग्नीत पडली तसं त्यातून एक काळा धूर बाहेर आला व देवघरातील खिडकीच्या काच फोडून वेगाने बाहेर गेला. थोड्या वेळाने समर्थाने मंत्रजाप थांबवले. त्याने मधूच्या तोंडावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडले. मधू शुद्धीवर आली. तिला बरं झालेलं बघून आरव धावत तिच्याकडे आला. तो मधूला मिठी मारून रडत होता. मधू, तू ठीक झालीस? व सुमित्राबाईही मधूजवळ आल्या. त्याने मधूच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. ते सर्वजण हॉलमध्ये आले. मधू पुन्हा पहिल्यासारखी झाली. तिच्या चेहऱ्यावरचे सगळे वण गायब झाले होते. मधूने सुमित्राबाईला विचारले, आई, काय झाले होते मला? सुमित्राबाई मधूला सर्व काही सांगत होत्या. तेवढ्यात आरवचा मोबाईल वाजला. त्याने फोन उचलला व त्याला फोनवरची बातमी ऐकून जोराचा धक्काच बसला. फोनवर मधूची आत्या गेल्याची बातमी होती. त्याने ही बातमी त्याच्या आईला सांगितली. त्यांनाही धक्का बसला. आता सगळं स्पष्ट झालं होतं. हे सगळं मधूच्या आत्तीने केलं होतं. तिच्या मुलाचं मधूवर प्रेम होतं, पण मधूचं आरवशी लग्न ठरलंय हे कळलं तेव्हा त्याने आत्महत्या केली. आपल्या मुलाच्या असं जाण्याने तिची आत्या खूप दुखावली होती. त्यांनी ह्याचा सूड घ्यायचं ठरवलं आणि त्याने एक मांत्रिकाच्या मदतीने आपल्या मुलाच्या आत्म्याला मधूच्या पाठी सोडलं. ही क्रिया उलटी फिरल्याने त्या शक्तीने तिचा जीव घेतला. मधूला हे कळताच खूप दुःख झाले. आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याशी असं वागणं केलं ह्याच विचाराने ती रडू लागली. सुमित्राबाईंनी तिला जवळ घेतलं व शांत केलं. ह्या मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल ते तिघांनीही समर्थांचे आभार मानले. समर्थ त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेले. हळूहळू दिवस पुढे सरकत गेले. काळानुसार मधूच्या मनावरचे घाव भरले. आता सर्व काही सुरळीत चालले होते. आरव आणि मधू दोघेही सुखी होते. त्यांचा संसार आता नव्याने सुरू झाला होता. काही दिवसांनी त्यांना नवीन पाहुण्याची चाहूल लागली. ते आता त्या येणाऱ्या गोड नवीन पाहुण्याची वाट पाहू लागले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असाच भयानक थरार अनुभवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.